मी जेव्हा खोलीचा दरवाजा हळुवारपणे ढकलला तेव्हा हाताला लाकडांचा थंडगार स्पर्श झाला. पावसाने भिजलेल्या कपड्यांमधून माझं अंग सुन्न झालं होतं. पण त्या क्षणी सगळं विस्मरण पावलं. समोरचे दृश्य पाहून माझा श्वासच हरपला. जणू वेळ थांबली होती. काकू त्यांचे कपडे बदलत होत्या आणि त्यांची पाठ माझ्याकडे होती. ती पाठ अगदी शिल्पासारखी सरळ, टेहळणी आणि चंद्राच्या प्रकाशात न्हावून आलेली वाट होती. मी हळुवार त्यांच्या मागून गेलो आणि तसेच त्यांना मागून चिटकलो. त्या एकदम डचकल्या, पण मागे वळून बघितलं नाही. मी माझे ओठ त्यांच्या मानेवर टिकवले आणि त्यांच्या अंगाला एकदम शहारे आले आणि मी माझे हात त्यांच्या. मित्रांनो, माझे नाव विशाल आहे. आज माझ्या मोठ्या काकांच्या लग्नासाठी मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमाचे नियोजन घरच्यांनी केले होते. त्यासाठी आम्ही आज मुलगी पाहण्यासाठी जाणार होतो. घरातील सर्व मंडळी अतिशय उत्साहित होती. गावाकडचा उन्हाळा आणि पंख्यांच्या आवाजात उष्णतेला काही फरक पडत नव्हता. काका म्हणजे माझ्या वडिलांचे थोरले भाऊ. गेल्या काही वर्षापासून ते एकटेच होते. त्यांचे लग्नाचे वय निघून जात होते. एकटेपणा त्यांना खेळत होता. एके दिवशी त्यांनी मला बोलवलं. मला वाटलं आता संसार करावा. आयुष्य एकटे नको वाटतं मला, पण आनंदही झाला. अजून आम्ही एकटंच कुटुंबात राहत होतो. माझ्या वडिलांना धरून मला 3 काका आहेत, म्हणून 2 नंबरच्या काकांनी कोटा जाण्यासाठी मिनी लक्झरी बुक केली होती. त्या काकांचे लग्न होणार होते. त्यांचे वय साधारण 35 वर्ष होते आणि काकूंचे वय 20 वर्ष होते. कोटा आणि आमच्या घराचे अंतर 5 तासाचे होते. म्हणून सकाळी 5 वाजता आम्ही घरातून निघालो होतो. मी आणि काका मागच्या सीटवर बसलो होतो. काकांना लग्नाची अतिशय घाई लागली होती, म्हणून काका मला सांगू लागले, विशाल, हा प्रवास संपताच नाही. तुझ्या काकूचं घर केव्हा येईल याचीच मी वाट पाहतोय. तेव्हा मी काकांना म्हणालो, येईल काका, घाई करू नका. शेवटी सकाळी 9 वाजता आम्ही काकूंच्या घरी येऊन पोचलो. आमची गाडी दरवाजाजवळ येताच पेटी वाजून आमचे स्वागत झाले. आमच्या स्वागतासाठी इतके लोक पाहून काकांचे अतिशय गदगद झाले. काकूंच्या वडिलांनी मनापासून आमच्या सर्वांचे स्वागत केले आणि माझ्या वडिलांनी व काकांनाही मनापासून त्यांचे स्वागत स्वीकारले. जेव्हा आम्ही त्यांच्या घरात शिरलो तेव्हा स्वागतासाठी आणि मेजवानीसाठी काही बायका तयारच उभ्या होत्या. काकूंच्या वडिलांचे अफाट पैसा होता. घरात कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती. आमच्याकडेही भरपूर पैसा होता. आमचे काका आणि वडील हे देखील 3 कंपन्यांचे मालक होते. दोन्ही बाजू धनाढ्य असल्यामुळे हा संबंध जुळून आला होता. नाहीतर 35 वर्षाच्या काकांना कोण आपली एवढी कमी वयाची मुलगी देणार होती. मी आणि काका शेजारी शेजारी बसलो होतो. अगोदर तर तिथल्या बायकांनी मलाच नवरदेव मुलगा समजून माझी खातरजमा करायला सुरुवात केली, कारण मी त्यांचा गोंधळ झाला होता. त्यानंतर मी स्वतःहून त्यांना सांगितले, नवरा मी नाही तर हा माझा काका आहे. तेव्हा सर्वांना कळाले की हा वयस्कर माणूस नवरदेव आहे. काही वेळाने काकू अगदी सजून धजून आमच्या जवळ येऊन बसल्या. काकू दिसायला इतक्या सुंदर होत्या. त्या सुसंस्कृत, साधी पण खूपच देखणी मुलगी होती. वयाने काकांपेक्षा खूपच लहान वाटत होती, पण चेहऱ्यावर विलक्षण तेज आणि डोळ्यात वेगळेच आकर्षण होते की मी त्यांच्या वर्णन शब्दातही करू शकत नव्हतो. माझी नजर काकूंवर हटतच नव्हती आणि काकूंशी बोलायची उत्सुकता वाढत होती. मी जेव्हा काकूंकडे एकटक नजरेने पाहत होतो तेव्हा काकांनी त्यांच्या हाताची कोपर माझ्या शरीरावर आदळली आणि म्हणाले, विशाल, कशी आहे तुझी काकू? मी त्यांच्यावर काकांना म्हणालो, काका, काकू तर खूपच सुंदर आहेत. तुम्हा दोघांची जोडी छानच होईल. एवढं सांगून मी परत काकूंकडे पाहू लागलो. गप्पा रंगल्या, ओळख वाढले. काकू खूप समजूतदार वाटल्या, पण माझं लक्ष त्यांच्या बोलण्यात कमी आणि नजरेत जास्त अडकलं. त्या बोलता बोलता मधूनच माझ्याकडे पाहत, हसत, थोडंसं खोड्यात टाकत मी गोंधळलो. काकू तिरकस नजरेने माझ्याकडे पाहत होत्या. तेवढ्यात काकूंच्या वडिलांनी मला आवाज दिला आणि विचारले, विशाल, आता तुझा अभ्यास कसा चालला आहे? त्यावर मी त्यांना म्हणालो, काका, आता मी इथे कोट्याला अभ्यासासाठी येणार आहे.
मी इंजिनिअरिंग करण्याचा विचार करतोय. त्यासाठी इथे 6 महिन्यांचा कोचिंग कोर्ससाठी प्रवेश घेतला आहे. मी इथे भाड्याची खोली घेऊन राहणार आहे. त्यावर ते म्हणाले, मुला, तू भाड्याची खोली कशाला घेणार? आमचं घर आहे ना. तू जेव्हा इथे असेल तेव्हा येऊ शकतोस आणि इथे राहून तुझी कोचिंग क्लास जाऊ शकतोस. हे घर तुझं समज. मी त्यावर म्हणालो, नाही काका, माझ्यामुळे तुम्हाला त्रास होईल. माझ्या कोचिंग क्लासच्या जवळच खोली आहे. त्यावर ते काका म्हणाले, मुला, इतकं बोलून तू आम्हाला परका समजलास. आता आपण एकाच कुटुंबाचे आहोत. आपण एकमेकांना मदत सहकार्य करायला हवे. काकांचे हे बोलणे माझ्या आईवडिलांना आणि काकांना खूप छान वाटले की आपल्यासाठी ते किती सहकार्यशील आणि प्रेमळ आहेत. त्यांच्या बोलण्यावरूनच ते कळत होते. म्हणून वडिलांनी मला त्यांच्या घरी राहण्याची परवानगी दिली. त्यावर मी त्या काकांना म्हणालो, ठीक आहे काका, मी इथूनच कोचिंग क्लाससाठी ये जा करीन. एवढं बोलून आम्ही सर्वांनी मिळून पाहण्याचा रस्म पुरी केली आणि जेवण करून दुपारी आम्ही आमच्या घरी परतलो. काकांना काकू खूप आवडल्या होत्या. म्हणून पूर्ण प्रवासात ते काकूंबद्दलच माझ्याशी बोलत होते. 2 दिवसांनी मलाही कोट्याला परत जायचे होते. त्यासाठी घरी पोहोचल्यानंतर मी माझ्या सामानाचे पॅकिंग करायचे नियोजन केले. 6 महिन्यांसाठी लागणारे सर्व सामान आणि कपडे मी बॅग करून बॅगेत भरले. दुसऱ्या दिवशी दुपारी मी आणि काका परत काकूंच्या घरी येण्यासाठी निघालो. काका मला सोडून दुसऱ्या दिवशी घरी परत येणार होते. तेव्हा मी काकांना म्हणालो, छान झालं काका, तुम्ही माझ्यासोबत आलात. तुमची काकूंसोबतही भेट होईल. त्यावर काका म्हणाले, अरे विशाल, यासाठी तर मी आलो आहे. त्या दिवशी सर्व पाहुण्यांमध्ये तुझ्या काकूंसोबत माझी बोलणी झालीच नाही. आज कुठे रात्री जेवायला जाऊ तेव्हा तिच्याशी मनसोक्त गप्पा मारीन. त्यावर मी काकांना म्हणालो, अहो काका, तुम्ही तर काकूंना भेटण्यासाठी आतुर झाला आहात. रात्री 8 वाजता आम्ही काकूंच्या घरी पोचलो. काकूंच्या वडिलांनी आम्हा दोघांचे मनापासून स्वागत केले. पण काकांची नजर काकूंना शोधत होती. काही वेळ आम्ही पुढच्या हॉलमध्ये बसून गप्पा मारल्या. त्यानंतर एका माणसाने आम्हाला एक खोली दाखवली. त्या खोलीत आमच्या राहण्याची सोय केली होती. खोली खूप छान आणि सुंदर होती. काही वेळ आम्ही खोलीत बसून गप्पा मारल्या. मग फ्रेश होऊन आम्ही जेवणासाठी डायनिंग टेबलजवळ आलो. काकांचे मन नाराज झाले होते, कारण काकांना काकूंसोबत बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जायचे होते. पण त्यावेळी ते शक्य झाले नाही. जेवण झाल्यावर काकांच्या सासऱ्यांनी आम्हाला आराम करण्यास सांगितले, कारण प्रवासात आमचे शरीर खूप दुखत होते. काकांचेही पायही गाडी चालवण्याने जाम झाले होते. खोलीत आल्यावर काही वेळ मी टी व्हीसमोर बसलो आणि काका बेडवर झोपून मोबाईल पाहत होते. अर्ध्या तासानंतर काकूंची आमच्या खोलीत एंट्री झाली. तेव्हा काका पटकन आपल्या जागेवर उठून बेडवर बसले. काकूंना पाहून मी त्यांना म्हणालो, काकू या बसा. आमच्या काकूंचे नाव वैष्णवी होते. काकूंना पाहून काका म्हणाले, या वैष्णवी बसा. काकू पंजाबी ड्रेसमध्ये अतिशय सुंदर दिसत होत्या. त्यानंतर आमच्या मनात विचार आला की या दोघांमध्ये माझे काही काम नाही. म्हणून मी काकांना सांगून बाल्कनीच्या दिशेने निघालो आणि काही वेळ बाहेरचे दृश्य पाहू लागलो. काकूंनी काकांजवळ येऊन बेडवर बसल्या. काही वेळ त्यांच्या गप्पा रंगल्या. काकूंचा हात काकांच्या हातात होता आणि ते एकमेकांच्या गप्पांवर हसतही होते. बाल्कनीत पासून माझी नजर त्या दोघांवरच होती. काकांनी हळूच काकूंच्या गालावर एक पप्पी घेतली. त्यावर काकू तिथेच लाजल्या. त्या दोघांचे दृश्य पाहून माझ्याही मनात एक तरंग निर्माण होऊ लागला. काही वेळाने काकूंचा मला आवाज आला. त्या म्हणाल्या, विशाल इकडे. मी लगेच बाल्कनीतून उठून काकूंसमोर उभा राहिलो. त्या मला म्हणाल्या, विशाल, जोपर्यंत तू इथे आहेस तुला काही लागलं तर मला सांग. मी काकूंना म्हणालो, ठीक आहे काकू, मी तुम्हाला सांगेन. एवढं सांगून काकू आमच्या खोलीतून बाहेर निघाल्या. आता रात्रीचे 8 वाजले होते. मलाही खूप झोप लागली होती. म्हणून मी बेडवर निवांत झोपलो. काका फोनवर कुणाशी तरी बोलत होते. रात्री 12 वाजले तेव्हा मी कूस बदलली. तेव्हा काका माझ्या शेजारी नव्हते. म्हणून मी उठून काकांना इकडे तिकडे पाहू लागलो. मला वाटले की काका बाजूमध्ये गेले असावेत. म्हणून मी परत त्यांच्या जागी झोपलो. पण 25 मिनिटांनंतरही काका बेडवर परतले नव्हते. म्हणून मी त्यांना पाहण्यासाठी बेडवरून उठून बाल्कनीच्या दिशेने गेलो, तर तिथे कोणी नव्हते. मग मी आमच्या खोलीतून बाहेर आलो. आमच्या खोलीच्या शेजारीच काकूंची खोली होती. त्या खोलीच्या दरवाजाजवळ मी आलो. दार उघडेच होते.
समोरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच हादरली, कारण असं दृश्य माझ्या आयुष्यात मी केव्हाही पाहिले नव्हते. काका आणि काकू एकमेकांना मिठी मारून प्रेमाचा आनंद घेत होते. त्यांची नजर अजूनही माझ्यावर नव्हती. ते आपल्या कार्यातच दंग होते. काही वेळानंतर ते एकमेकांच्या प्रेमात इतके गुंगले होते की त्यांना आपल्या खोलीत कुणीतरी पाहत आहे याचेही भान नव्हते. हळूहळू काका आणि काकूंनी आपले कपडे बाजूला ठेवून एकमेकांवर भरभरून प्रेम केले. जेवढे काकू बाहेरून सुंदर होती, तेवढीच आतूनही सुंदर होती. त्या दोघांना पाहून माझेही काकूंबद्दल आकर्षण वाटू लागले. काकूंना मिठीत घेण्यासाठी उत्कंठा माझ्याही मनात निर्माण होऊ लागली. त्या दोघांचा प्रेमाचा कार्यक्रम अर्ध्या तासानंतर माझ्यासमोर चालू होता. डोळे मोठे करून त्यांची मजा पाहत होतो. काकूंना भेटणे गरजेचे होते, कारण काका उद्या सकाळीच घरी परतणार होते. पण काकूही काकांना भेटण्यासाठी खूप उत्सुक होत्या, म्हणून त्यांनी काकांना आपल्या खोलीत काकांचे वय खूपच झाले होते, त्यामुळे त्यांच्या लग्नाला उशीर झाला होता आणि त्यांना बायको एक तरुण मिळाली होती. तिचे वय कमी असल्यामुळे तिच्यात उत्साह जास्त होता आणि काका आता वयाच्या 35व्या वर्षी होते. दोघांमध्ये वयाचे खूपच अंतर होते, पण त्यांच्या उत्साहात काही कमी वाटत नव्हती. मी लपून त्यांची ते प्रेमाचे दृश्य बघत होतो आणि माझ्या भावना अधिकच दाटून येत होत्या. मी विचार करत होतो की आता हे पुढे काय करेल. त्यांनी एकमेकांवर आपल्या मिठीत घेण्याचा प्रयत्न करू लागले. काकूंनी काकांचा हात हातात घेतला आणि प्रेमाने हळूवार स्पर्श करू लागला. काका आणि काकू एकमेकांच्या नजरेत हरून गेले होते. माझी अवस्था खूपच खराब होऊ लागली होती. मी इथून जाण्याचे ठरवले, कारण हे बरोबर नव्हते. कोणी जर मला असे बघितले तर माझ्याबद्दल काय विचार करेल. आणि इथे माझी होणारी काकू होती. काकांना जर समजले की मी त्यांना लपून बघत आहे तर आमच्यात वाद होईल. त्यामुळे मी जाण्याचा प्रयत्न करू लागलो, पण माझ्या शरीराला तिथून हलवता येत नव्हते. मन मात्र तिथून जाण्याचा प्रयत्न करत होते, पण शरीर एकदम दगडासारखे झाले होते. त्यामुळे मी तिथे दृश्य बघू लागलो. त्यांनी एकमेकांच्या ओठांजवळ ओठ नेले आणि हळूच काकूंनी काकांच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. असे वाटत होते अजून काकूंनीच पुढाकार घेतला आहे आणि काका फक्त स्तब्ध उभे होते. पण हळूहळू काकू त्यांच्या ओठांवर किस करू लागली आणि काकासुद्धा त्यांना प्रतिसाद देऊ लागले. हे त्यांचे पहिले मिलन होते. लग्न अजून बाकी होते, पण लग्नाच्या अगोदर त्यांनी एकमेकांमध्ये आपले शरीर सामावून घेतले होते. हे चुकीचे होते, पण त्यांना आता दूर राहणे कठीण झाले होते, कारण काका अधिक उत्साही होते. कितीतरी दिवसानंतर त्यांना एका स्त्रीचा स्पर्श झाला होता. त्यांना लग्नापर्यंत दम निघत नव्हता. म्हणूनच ते माझ्यापासून उठून काकूंच्या खोलीत घुसले आणि काकूंना आपल्या मिठीत घेतले. त्या दोघांचे प्रेमाचे मिलन चालूच होते आणि तितक्यात अचानक काकू किस करताना एकदम त्यांची नजर माझ्यावरती गेली. मी एकदम आश्चर्यचकित होऊन तिथून निघून जाण्याचा प्रयत्न केला, पण तितक्यात का होईना मला बघितले होते. त्या दोघांचे जे झाले होते ते मी बघितले होते हे काकूंना समजले होते. त्यामुळे मी पळत येऊन माझ्या रूममध्ये आलो आणि माझ्या खोलीत जाऊन झोपून राहिलो. मला आता खूपच भीती वाटत होती. काकू माझ्याबद्दल काय विचार करत असतील, कारण अजूनपर्यंत काकू आणि काकांचे लग्न झाले नाही आणि मी त्यांना असे चोरून हे सर्व करताना बघितले होते. मला खूप भीती वाटत होती. काकू माझ्यावर रागवतील. आता काका इथून गेल्यानंतर काकू माझ्यासोबत कशा वागेल याच विचारात मी होतो. माझ्या डोळ्यासमोर अजूनही काकूंचे ते चित्र फिरत होते, कारण काकूंची सुंदरता माझ्या मनात गाळ करून गेली होती आणि मला त्या विचारात केव्हा झोप लागली समजलेच नाही. मी सकाळी उशिरा उठलो. मी उठून पाहिले तर काका माझ्या शेजारी नव्हते. पावसाळ्याचे दिवस होते. आभाळ काळकोट्ट झाले होते आणि खिडकीतून थेंबांची टपटप ऐकू येत होती. काकू स्वयंपाकघरात काम करत होत्या. ओल्या केसांनी साडी थोडीशी भिजलेली होती आणि कपाळावर छोटंसं कुकू. त्यांची शांत नजर, भेटणं टाळणारं हसणं मला हुरहुर लावत होतं. घरात आम्ही दोघंच होतो, मी आणि काकू. बाकी सगळे कामाला गेले होते. मला काकूंना बोलण्याची भीती वाटत होती. मला माहीत होतं काकूंना ते रात्रीचे मला बघितले होते, त्यामुळे मी थोडे लाजत होतो. पण हिम्मत करून मी काकूंपाशी गेलो. मी काकूंना आवाज देत त्यांच्या जवळ गेलो आणि काकांबद्दल विचारू लागलो. काका कुठे गेले? दिसत नाही. त्यावर काकू म्हणाल्या,
विशाल, तुझे काका तर सकाळीच निघून गेले. त्यांनी सांगितलं की त्यांना काही अर्जंट काम आहे म्हणून त्यांनी तुला उठवलं नाही आणि तसेच निघून गेले. मी म्हणालो, ठीक आहे काकू. मी काकूंना गुड मॉर्निंग म्हणालो. त्यावर काकूही मला गुड मॉर्निंग म्हणाल्या. काकू एकदम नॉर्मल, काही झाले नाही अशा माझ्यासोबत वागत होत्या. मला आश्चर्य वाटू लागले, कारण काकूंनी मला बघितले असल्यामुळे काकू माझ्यावर रागवल्या नाही याची मला आश्चर्य वाटले. त्यामुळे मी चुपचाप राहिलो. मी काकूंकडून एक कप चहाची मागणी केली. काकू, मला एक कप चहा मिळेल का? त्यावर काकू म्हणाल्या, मी आता बनवून तुला गरमागरम चहा आणून देते. एवढं बोलून मी माझ्या खोलीत येऊन मोबाईल पाहू लागलो. माझे क्लासेस परवापासून सुरू होणार होते. काही वेळाने काकू चहाची वाटी घेऊन माझ्या खोलीत आल्या. मी मोबाईलवरून माझे लक्ष काकूंकडे वळवले. मी काकूंना एकसारखे पाहत राहिलो. काकू इतक्या सुंदर आणि ब्युटिफुल दिसत होत्या. त्यांचे मोकळे केस आणि तो फिटिंगचा ड्रेस त्या एखाद्या हिरोईनसारख्या दिसत होत्या. चहा पिताना काकूंनी मला विचारले, विशाल, आज काय नियोजन आहे तुझे? मी म्हणालो, काही नाही काकू, आज तर रविवार आहे, उद्यापासून क्लास सुरू होणार आहेत. त्यावर काकू म्हणाल्या, मग आज आपण चित्रपट बघायला जाऊया. मी काकूंना म्हणालो, ठीक आहे काकू, नक्की जाऊ. काकू जितक्या दिसायला सुंदर होत्या तितक्याच बोलायलाही मनमोकळ्या होत्या. संध्याकाळी मी आणि काकू गाडीतून चित्रपट पाहण्यासाठी निघालो. तो दिवस काहीतरी वेगळंच घेऊन येणार होता असं मला आधीच जाणवत होतं. आकाशात ढगांची गर्दी जमावली होती, पण पावसाची चाहूल लागली नव्हती. काकू अगदी साध्या पण आकर्षक कपड्यांमध्ये होत्या. त्यांचा चेहरा उत्साहाने लखलखत होता. चित्रपटगृह गाठायच्या आतच त्यांच्यावाशी झालेल्या हलक्या गप्पांनी माझं मन हलकं झालं. चित्रपटगृहात पोहोचताच अंधाराने आपले हात पसरले. आम्ही जवळच्या आसनांवर बसलो. चित्रपट सुरू झाला, पण माझं लक्ष पडद्यावर नव्हतं, तर शेजारी असलेल्या काकूंच्या उपस्थितीवर. हॉलमध्ये फक्त मोजकीच माणसं होती, त्यामुळे सगळं गुप्त आणि निवांत वाटत होतं. पावसाची सुरुवात चित्रपटातही झाली होती, पण बाहेरच्या वास्तविक पावसाचा आवाज काचावर ठोकावत होता. मानव निसर्गही आमच्या भावनांना साथ देत होता. चित्रपटाचा कथानक रोमांटिक वळण घेत होता. हिरो आणि हिरोईन एकमेकांच्या जवळ येत होते. त्यांची बोटं गुंतत होती. माझ्या काकूंचा हात माझ्या हाताजवळ होता. एखाद्या विजेच्या झटक्यासारखा त्यांच्या हातांचा स्पर्श झाला. थोडासा थरथराक, थोडासा गुदगुदल्यासारखा. त्यांची बोटं माझ्या मनगटावर टेकली आणि माझं हृदय अधिक वेगाने धडधडू लागलं. अंधारात कोण काय करतं हे कुणाला काही दिसत नव्हतं, त्यामुळे आमचे हळूवार स्पर्श आणि निर्भीड झाले. काकू अधूनमधून चित्रपटाकडे पाहत होत्या, पण त्यांचे डोळे चोरून चोरून माझ्याकडे फिरत होते. त्यांच्या ओठावर हलकंसं हसू होतं. ते हसू मला वेडं करत होतं. त्यांची नजर जेव्हा माझी नजर भेटते तेव्हा त्या लगेच दुसरीकडे पाहू लागल्या. पण त्यांच्या गालावर लाली उमटत असे. त्या लालीमध्ये एक गूढ सौंदर्य होतं. त्यांचं वय आणि माझं वय जवळपास सारखंच होतं, त्यामुळे आकर्षण कसं निर्माण होणार नाही. अशा वयात मनातल्या मनात लाखो स्वप्न उगवतात, पण समोरची व्यक्ती काकू म्हणजेच एक नातं. ते नातं मला जाणवत होतं, पण त्यांच्या पलीकडेही ओढ अधिक बळकट होती. चित्रपटात एक महत्त्वाचा क्षण आला. पावसात हिरो हिरोईनचा तो रोमांटिक सीन. पडद्यावर हिरोईन हिरोईनच्या ओठांवर किस करते, तशी काकूंची नजर स्थिरावली. त्यांच्या श्वासांची गती बदलली आणि त्यांच्या बोटांची माझ्या हातांचा अंगठा हळूवारपणे दाबला. तो स्पर्श अगदी मृदू होता, पण त्या स्पर्शात संपूर्ण ब्रह्मांड सामावलं होतं. आम्ही एकमेकांकडे पाहिलं. त्या नजरेत लाखो प्रश्न होते, अनुत्तरित, पण इतर काहीच उत्तर देता येत नव्हतं. आमच्या शेजारी एक तरुण जोडपे होते. त्यांची बोटं एकमेकांच्या केसांमध्ये विरहत होती आणि ते एकमेकांना प्रेमाने चुंबन देत होते. काकूची नजर तिकडे पडताच त्यांचे डोळे लाजेने भरले. गालावर गुलाबी लाली उफाळली आणि त्यांच्या ओठांवर हास्याची गजब लज्जा आली. त्यांनी माझ्यापासून जरा अंतर सारलं, पण त्यांच्या पायांची बोटं अजूनही माझ्या पायांच्या जवळ होती. नकळत व्हायचं ते सारं. चित्रपटाचा उर्वरित भाग आम्ही मनातल्या मनात रंगवत होतो. काकू माझ्या खांद्यावर डोकं ठेवण्याचा प्रयत्न करत होत्या, पण मागे पुढे होत त्यांची अशी धडपड आणि गोंधळात टाकणारी होती. त्यांचा सुगंध, त्यांचा स्पर्श, त्यांची लाज, त्यांचं हास्य यांनी माझ्या मनात अशा तरंगा उडवल्या की चित्रपटाचा काहीच उलगडा झाला नाही.
आम्ही एकमेकांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत होतो, पण भावना उसळल्या होत्या. श्वास अधिक खोल झाले होते. बोटं जवळ यायची आणि दूर व्हायची. मानव लयबद्ध नृत्य करत होती. चित्रपट संपला तेव्हा 9:15 वाजले होते. आम्ही बाहेर पडलो. तोवर पावसाचा जोर कमी झाला होता, पण रस्त्यावर चिखलांचे डबके होते. गाडीत बसायची तयारी इतक्यात एका वेगवान जाणाऱ्या गाडीने चिखलाचे पाणी माझ्यावर उडवलं. माझे कपडे, माझा चेहरा सगळं चिखलाने भरला. मला त्या चालकावर प्रचंड राग आला, पण काकूंचा हात माझ्या खांद्यावर पडला आणि म्हणाल्या, हळू, हेही निसर्गाचं प्रेमच आहे. नाही, त्या क्षणी राग विरघळला, कारण त्यांच्या त्या स्पर्शाने चिखलही स्वर्गीय वाटू लागला. काही वेळाने आम्ही घरी पोहोचलो. मी लगेच माझ्या खोलीत जाऊन कपडे बदलले. अंघोळीसाठी टॉवेल आवरत असतानाच माझा श्वास वेगाने होत होता. अंगावरचा घाम आणि कपड्यावरील चिखल झटकत मी लगबगीने अंघोळीच्या दिशेने निघालो. तितक्यात काकूही माझ्या खोलीत आल्या. त्यांनी आपली बाहेरची साडी ब्लाऊजच्या बदलण्यासाठी कपड्यांचा बॅग उघडला. मी फक्त गुडघ्यापर्यंत येणारा टॉवेल अंगभर गुंडाळूनच तिथे उभा होतो, अजूनही अंघोळीच्या खोलीत वाट पाहत. त्याचवेळी काकूंनी आपल्या मागच्या बाजूला असलेली साडी सोडवताना माझे घाण झालेले कपडे उचलण्यासाठी खाली वाकल्या. खिडकीतून येणारा सायंकाळचा मंद प्रकाश त्यांच्या अंगावर पडला. हळुवार वाऱ्याने त्यांच्या केसांचा एक बुरखा सरकला आणि माझे लक्ष जणू त्यांच्या त्या नाजूक गोलाईकडे, अंगाच्या त्या सुंदर रेषाकडे वेधले गेले. एवढी काकूंची सुंदरता त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात होती, तेवढीच ती नैसर्गिक आकारही देहबद्ध सुंदरता होती. त्यांच्या त्या अंगसौंदर्याकडे पाहिल्यावर माझ्या अंगात एक वेगळीच मादक ऊर्जा निर्माण झाली. अंगावर शहारे उभे राहिले आणि मनात असंख्य भावनांना कल्लोळ आला. क्षणभर मी विस्मृतीत गेलो. काय करावं हे कळेना. काकूने माझे कपडे उचलून हातात घेतले आणि त्याच क्षणी त्यांची नजर सरकली, पण थेट माझ्या गुंडाळलेल्या टॉवेलकडे गेली. वाटले त्या क्षणी त्यांच्याही मनात काहीतरी वेगळेच वादळ उठले. त्या एकसारख्या माझ्या टॉवेलकडे, त्यांच्या घडीकडे किंवा बहुधा माझ्या तरुण शरीराच्या त्या उमलत्या बांध्याकडे पाहत राहिल्या. त्यांच्या नजरेत एक हलकीशी लाज, एक गूढ उत्सुकता आणि त्या क्षणी निर्माण झालेल्या भावनांनी अनिश्चितता दिसत होती. त्यांचे ओठ किंचित हलले, जणू काही बोलावे असे वाटले, पण शब्द बाहेर पडेना. खोलीत त्या मौनाने, त्या दाटलेल्या प्रेमळ वातावरणाने हवा उजडली. त्यानंतर काकूनी शक्य तितक्या सहजतेने पण आवाजात किंचित कुंभना धरून मला म्हणाल्या, विशाल, गिझरचे पाणी गरम करूनच आंघोळ कर. बाहेर हवामान खूप थंड झाले आहे. अशात गार पाणी अंगावर ओतल्यास काल रात्रीच्या त्या वाऱ्यामुळे सर्दी ताप पडेल. तुला आजारी पडायची नाही ना. त्यांच्या त्या सांगण्यात प्रेमाचा हळवा ओलावा होता, तर त्या ओठांवर एक क्षणभर मंद गूढ हास्यही होतं. एवढं सांगताना त्यांच्या डोळ्यांनी पुन्हा एकदा मला डोक्यापासून पायापर्यंत न्याहाळल्यासारखं वाटलं. मनातल्या मनात मी कितीतरी उत्तरं शोधत होतो, पण माझा आवाज कुठे हरून गेला होता. त्यांचा तो कुर्ता किंचित सरकला, हातातील कपड्यांचा बोजा घट्ट धरला आणि त्या मंद फुलासारख्या हालचालीने खोलीच्या दिशेने वळल्या. जाताना दाराशी उभं राहून त्यांनी मागे वळून एकदा पाहिलं. त्या क्षणी त्यांच्या नजरेत प्रचंड उत्कंठा, उमटलेली लाज आणि प्रेमाची अधीरता दिसली. त्या हळूच बाहेर निघून गेल्या. त्यांच्या त्या कुर्त्याच्या ब्लॉक ओपनिंगपासून दिसणारा नाजूक स्पर्श, त्यांच्या गळ्यातल्या चेनची कर्णमधुर झणझण आणि खुली बाहेर पडताच त्यांचा अवखळ श्वास, या सर्व गोष्टी मला जणू मंत्रमुग्ध करून गेल्या. मी तिथेच काही क्षण उभा राहिलो. गिझरच्या पाण्याचा आवाज आता कानावर येत होता, पण मन मात्र त्या नुकत्याच घडलेल्या सुरेख क्षणात रमून गेले होते. अंगावर येणारी गारवा मला आता जाणवत नव्हती, उलट अंगभर उष्णतेच्या लाटा फिरत होत्या. मनात प्रश्नांची सरजमाव होती. काकूंच्या त्या नजरेचा अर्थ काय? त्या खरंच फक्त कपडे उचलायला आल्या होत्या, की माझ्यातली ती उमलती तरुणाई त्यांना आकर्षण करून गेली होती? त्यांचा तो ओठांवरचा हास्याचा कण, त्या नजरेतली दाटलेली सुस्कारा, हे सगळं मला विचारांच्या गर्दीत टाकून गेलं. पाण्याचा ससाट ऐकून अखेर मी आंघोळीच्या खोलीत पाऊल टाकलं. पण आंघोळीचे थंड कोमट पाणी जणू माझी आतली ती वणवण थोडीशी शमवू लागले. त्या काकूंच्या प्रेमळ काळजीची सावली आणि त्यांची ती मोहक उपस्थिती दिवसभर माझ्या मनात घर करून राहिली. मी आंघोळ करत असताना माझा मोबाईल सतत वाजत होता, म्हणून मी पटकन आंघोळ करून कोणाचा फोन आहे पाहण्यासाठी फोन उचलला.
माझ्या मोबाईलवर मिस कॉल काकांचा होता. मी कपडे घालून काकांना फोन लावला. तेव्हा काका मला म्हणाले, "अरे विशाल, वैष्णवीचा फोन लागत नाही. ती कुठे बाहेर गेली आहे का? जरा तिच्या खोलीत जाऊन पहा आणि तिला सांग मला फोन करायला." मी काकांना म्हणालो, "ठीक आहे काका, मी पाहून सांगतो." असं म्हणून मी फोन कट केला आणि काकूंच्या पाहण्यासाठी त्यांच्या खोलीपर्यंत पोचलो. मी जेव्हा खोलीचा दरवाजा हळूपणे ढकलला तेव्हा हातातला लाकडाचा थंडगार स्पर्श पावसाने भिजलेल्या कपड्यांमधून माझं अंग सुन्न झालं होतं. पण त्या क्षणी सगळं विस्मरण पावलं. समोरचे दृश्य पाहून माझा श्वास हरपला. जणू वेळ थांबली होती. काकू त्यांचे कपडे बदलत होत्या आणि त्यांची पाठ माझ्याकडे होती. ती पाठ अगदी शिल्पासारखी सरळ, टेहळणी आणि चंद्राच्या प्रकाशात न्हावून आलेली वाटत होती. खोलीत धुळकट अस्पष्ट दिव्यांचा उजेड होता. त्यात काकूंची त्वचा मखमली चमकत देत होती. त्यांच्या खांद्यावरचे हलकेसे स्नायू, कमरेवरची नाजूक वक्रता, मानेचा मोहक टेक, सगळं मला भासत होतं. जणू एखाद्या चित्रपटाने स्वप्नात रंगवलेले चित्र. त्यांचे केस उसळलेले होते, ओले आणि कुरळे. काही तुकडे त्यांच्या मानेला चिटकलेले होते. त्या बारीक ओल्या कपड्यांमधून पाण्याचे थेंब खाली सरकत होते. मानू त्यांच्या पाठीवरती नदी वाहत होती. विस्मृत गर्क गुंग. मला कळत होतं की मी दूर राहायला हवं, पण त्या सौंदर्याच्या समोर माझे पाय जमिनीला खिळले होते. काही क्षण तसेच निघून गेले. अचानक काकूंनी मान ओढवली. जणू त्यांना मागे कोणीतरी आहे याची जाणीव झाली. त्यांनी नजर मागे वळवली आणि आमच्या डोळ्यांची भेट झाली. ती थेट अशी होती, एका विजेच्या कडकडल्यासारखी, अचानक, तीव्र, विद्रूप करणारी. काकूंचे डोळे विस्फारले. त्यांच्या डोळ्यात आश्चर्य, लाज, घबराट आणि एक अजब उत्सुकता. हे सगळं एकत्रित होतं. त्यांच्या गालावर गुलाबी रंगाची झालर पसरली आणि त्या जणू स्वप्नातून जाग्या झाल्यासारख्या झाल्या. माझ्या मनात विचारांचे वादळ उठलं. मी कसं हे पाहू शकलो? त्यांना कसं वाटले असेल? पण त्याच क्षणी काकूंच्या डोळ्यात कोपरा लाजेचा नव्हता, तर गंध भरलेला होता. काकूंनी लगेच जवळ असलेला ड्रेस उचलला आणि अंगावर ओढला. पण त्या घाईत ड्रेस त्यांच्या खांद्यावर योग्य प्रकारे बसला नाही. कपड्यांचा कट मानेवर अडकला होता, पण बाजू सरकली होती. त्या हातांनी ड्रेस सावरत असताना त्यांची बोटं किंचित थरथरत होती. त्या थरथरत नाजूक अवस्थेत होती, जी माझ्या मनात प्रश्न उभी करत होती की त्या फक्त घाबरल्या होत्या की त्यांच्या मनातही काही कल्लोळ उडाला होता. त्यांनी मानेजवळचा पट सावरला, पण त्या प्रयत्नात त्यांची दृष्टी माझ्यावर रेंगाळत होती. जणू त्या बोलू इच्छित होत्या, पण शब्दांची गर्दीत काही सुचत नव्हतं. खोलीच्या कोपऱ्यात असलेल्या अंधारात काकूंचं प्रतिबिंब दिसत होतं. त्यांचे ते गोंधळलेले, लाजलेलं पण मोहक रूप मला आणखीन भारावून टाकत होतं. बाहेर पावसाचा आवाज होता, कांचावर थेंबाची टकटक, पण आतल्या खोलीत केवळ मौन होतं. पण ते मौन शब्दांपेक्षाही मोठा गलबलाट करत होतं. हृदयांचे ठोके जणू टाळी वाजत होते. प्रत्येक ठोका म्हणत होता की एक क्षणे अमर होतील. मी काही क्षण तिथेच उभा होतो, हातातली चाबी विसरून, पावसाने भिजलेले शर्ट विसरून, फक्त त्या क्षणांच्या सौंदर्याकडे बुडून गेलो. त्यानंतर एक गोड कटुता माझ्या मनात आली. त्या माझ्या काकू होत्या, नात्याचं बंधन, आणि ही भावना वर्ज्य होती. पण कधीही मनातल्या गर्दीत विचारांचा कोलाहल असतोच. आकर्षण, स्पर्शाची ओढ, नजरेतली गोडी, या सगळ्यांचा किल्ला माझ्यात उभारला जात होता. मी काहीतरी बोलावं, हसावं, माफी मागावी म्हणावं, पण ओठ बधीर झाले. काकूंनी ड्रेस घट्ट धरून खोलीच्या दुसऱ्या टोकाला जाऊन खिडकीकडे पाहिलं. त्यांचा श्वास अजूनही थोडा वेगवान होता. त्यांची नजर, त्यांचा मान अजूनही किंचित लाल होती आणि त्यांनी खिडकीवर बोट फिरवत विचारांचा धागा सोडला. त्या क्षणी मला कळलं की कधीकधी प्रसंग स्वतःच काहीतरी सांगतात. हा प्रसंग फक्त कल्पनेचा खेळ होता, मनोरंजनासाठी, पण त्यातून मला जाणवलं, सौंदर्य, आकर्षण आणि मर्यादा यांच्या दरम्यान अंतर हेच खरं प्रेम आहे. मी माझ्या मनात त्या दृश्याचा फोटो काढून ठेवले, पण अंतराची जाणीव ठेवत माघारी फिरलो आणि दरवाजा हळूहळू लावताना मी एक जाणीवपूर्वक श्वास सोडला. काकू, मला माफ करा, मला कळलंच नाही, असं म्हणत मी निघून गेलो. पण माझ्या मनात ते दृश्य मोहरून राहिलं, कारण ते दृश्य केवळ देहाचं नव्हतं, तर मनाच्या त्या भावनांचा पूर्ण चित्रपट होता, जो आयुष्यभर माझ्या स्मृतिपटावर कोरला गेला. मला खूप वाईट वाटत होतं आणि स्वतःची लाजही वाटत होती की काकूंच्या खोलीत जाण्याआधी दरवाजावर टकटक करायला हवे होते.
मी डोक्याला हात लावून माझ्या खोलीत बेडवर बसलो होतो. अचानक माझ्या हाताला काकूंच्या हातांचा स्पर्श झाला. तो स्पर्श माझ्यासाठी एक वेगळा आनंद देणारा होता. मी हात डोक्यावरून बाजूला केला आणि वर पाहिले तर काकू समोर होत्या. मी त्यांना सांगू लागलो, काकू, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, मला माफ करा. मी तुमच्या खोलीत येताना तुम्हाला हाक मारायला हवी होती, तर ही चूक झाली नसती. मी फक्त हे सांगायला आलो होतो की काका तुम्हाला बराच वेळ फोन करत आहे. तुमचा फोन स्विच ऑफ येत होता. म्हणून काकांनी माझ्या फोनवर फोन करून सांगितले की काकूंना सांग माझ्याशी फोनवर बोलायला. अशी चूक माझ्याकडून पुन्हा कधी होणार नाही. यापुढे मी तुमच्या खोलीत येताना एकतर हाक मारेन किंवा दार ठोठावीन. सॉरी काकू, असं म्हणून मी काकूंची माफी मागितली. काकू एक शब्द न बोलता माझे दोन्ही हात त्यांच्या हातात घेऊन म्हणाल्या, अरे विशाल, यात रागावल्यासारखं काय आहे? सॉरीचा तर प्रश्नच येत नाही. माझाच फोन स्विच ऑफ होता म्हणून तुझ्या काकांनी तुझ्या मोबाईलवर फोन केला. मी त्यांच्याशी बोलते, पण तू या चाप मानावर घेऊ नकोस. जे झालं ते अपघातच समजून विसरून जा. काकूंनी मला माफ केल्यामुळे माझ्या मनालाही खूप छान वाटू लागलं. काकूंबद्दल माझ्या मनात आदर वाढला की काकू किती साधी आणि सर्व काही समजून घेणारी. त्यांनी मला माफ केलं. नाहीतर दुसरी बाई त्यांच्या जागी असती तर तिने माझी इज्जत घालवली असती. आता रात्रीचे 10 वाजले होते. घरात माझे आणि काकूंचे जेवण बाकी होते, कारण 9:15 वाजता मी चित्रपट पाहून आलो होतो. त्यानंतर मी आंघोळीत व्यस्त झालो म्हणून काकूंनी मला जेवणासाठी हाक मारली. विशाल, ये, जेवण लावलं आहे. मी डायनिंग टेबलवर काकूंसोबत जेवायला बसलो, पण अजूनही माझी हिंमत काकूंकडे पाहण्याची नव्हती. काकू वारंवार माझ्याकडे पाहत होत्या. त्यावर काकू मला म्हणाल्या, विशाल, अजूनही माझ्यावर नाराज आहेस का? मी तुला सांगितलं ना, ती गोष्ट मनावर घेऊ नकोस. मी म्हणालो, नाही काकू, मला खूप वाईट वाटतंय. मी खरं तसं करायला नको होतं. मी पटकन जेवण आटपून माझ्या खोलीत आलो आणि बेडवर पडून मोबाईल पाहू लागलो. काही वेळाने काकू माझ्या खोलीत आल्या आणि एका पिशवीत काहीतरी सामान दाखवण्यासाठी आणलं. मला पाहून काकू म्हणाल्या, अरे विशाल, झोप लागली आहे का? मी काकूंना म्हणालो, नाही काकू, मी तसं पडलो होतो. सांगा ना, काही काम होतं का? काकू म्हणाल्या, नाही, काम तर नव्हतं, पण मला वाटतं तुला कंटाळा आला असेल म्हणून माझ्या लहानपणीच्या फोटोचा म्हणजे अल्बम काढून मला दाखवू लागल्या. तो क्षण जणू काळाच्या चौकटीत अडकला होता. काकू माझ्या शेजारीच अगदी जवळ बसल्या होत्या. समोर एक जुना अल्बम पसरला होता. त्यात बालपणीची स्वप्न, हास्याचे फोटो आणि आठवणींचे रंगीत तुकडे होते. पण अल्बमची पानं पालथी घालताना अचानक काकू माझ्या अंगाला इतक्या चिटकून बसल्या की त्यांच्या शरीराची ऊब माझ्या प्रत्येक अणूत मुरत होती. माझ्या हाताची कोपर नकळत त्यांच्या मृदू कोमल ठिकाणी स्पर्शून गेली. तो स्पर्श विजेसारखा क्षणभंगूर पण अग्नीसारखा ज्वलंत होता. काकूंच्या डोळ्यात एक वेगळी चमक आली. त्या स्पर्शाने त्यांना जणू काहीतरी अज्ञात सुख मिळत होतं, कारण त्या माझ्या अंगाला आणखी घट्ट चिटकून गेल्या. त्यांचा श्वास माझ्या मानेवर पडत होता, हलका ओलावा घेतलेला, प्रेमाचा धुंदरलेला. त्यांचे केस माझ्या खांद्यावर सरकत होते. गालाचा स्पर्श माझ्या गालाला होत होता. मी हळूवारपणे त्यांना म्हणालो, काकू, तुम्ही लहानपणी खूप सुंदर दिसायच्या, खरंच अप्रतिम. त्यावर काकूंनी अल्लडपणे मान डोलवली आणि म्हणाल्या, अरे विशाल, तू काहीही बोलतोस, मी इतकी सुंदर नव्हते. त्यांचा आवाज एक गोड ढोंगी राग होता. मी त्यांच्या त्या बोलण्याने अधिक भावूक होऊन म्हणालो, काकू, जर तुम्ही आता कॉलेजमध्ये प्रवेश घेतला तर तुम्ही माझ्याच वयाच्या वाटाल. विद्यार्थिनीसारख्या दिसता. काकूंनी गंमतीने मला बघत म्हणाल्या, म्हणजे तू माझ्या सौंदर्याची नजर चवळून केलीस? त्या शब्दांनी मी थंडावून गेलो, कारण त्या बोलण्यात एक खोल गंभीरता होती, नात्याची जाणीव करून देणारी, पण त्याच वेळी मनातली ओढ दाखवणारी. काकूंनी तात्काळ माझं गांभीर्य ओळखून हलकेच म्हणाल्या, अरे मी तर गंमत करते. पण त्यांच्या डोळ्यात ती गंमत फारशी खरी नव्हती. तेव्हा मी शेवटचा अल्बम उचलण्यासाठी पुढे झुकलो, पण काकू बसल्या तशा दाबीत होत्या. मुद्दाम माझ्या हाताची कोपर पुन्हा त्यांच्या अंगाला स्पर्श करायला लागली. ही वेळ जाणीवपूर्वक, हेतुपूर्वक नशिबाची चाल होती. माझी नजर आता काकूंच्या डोळ्यात रुतली होती. ते डोळे तळपळत होते, आकर्षणाने भरलेले आणि त्याचवेळी भयभीतही. मानव आतला आवाज त्यांना सावध करत होता, पण मन मात्र त्या स्पर्शाची ओढ अनुभवत होतं. काकूने एकदम माझ्याकडे बघितलं.
तेव्हा त्यांची नजर मला सांगत होती मलाही हा स्पर्श हवा आहे. पण नंतर मी पटकन नजर अल्बमवर टाकली, कारण मनात एक थरारक होता, अजून खोल जायचं की मागे राहायचं. त्यानंतर काकूंनी अचानक उठून दाराची कडी लावली. तो क्षणच कमालीचा वेगळा होता. दाराची कडी लागताच खोली एक वेगळ्या मौनात न्हावून गेली. बाहेर पावसाची सरसर आणि आत मनातल्या भावनांचा कोलहोल. काकू माझ्यासमोर उभ्या राहिल्या, एकटक नजरेने माझ्याकडे पाहत. ती नजर जणू माझ्या आतल्या प्रत्येक भिंतीला ओलांडत होती. माझी नजर अजूनही अल्बमवर होती, पण माझी सगळी शुद्ध हरपली होती. काकू हळूहळू माझ्या शेजारी परत बसल्या आणि त्यांच्या दोन्ही हातांनी माझा चेहरा वेढला. तेव्हा माझे संपूर्ण अंग थरथरत गेलं, जणू एखादा गार वाऱ्याने झटका दिला होता. काकूंची बोटं माझ्या गालावर हलकीशी धावली आणि त्यांच्या तळहाताची ऊब माझ्या रोमरोमात भिनली. त्यांचे डोळे अश्रूंनी किंचित ओले झाले होते. त्या म्हणाल्या, विशाल, या क्षणी मला तुझी गरज आहे. ज्या क्षणी मी तुला टॉयलमध्ये पाहिलं, त्या क्षणी माझं मन तुझ्यावर आलं. तुझ्या काकांमध्ये ती जादू नाही, ती जादू तुझ्यात आहे. मी एकदा त्यांच्या हृदयाची झलक पाहिली आणि मला कळालं की मी त्यांच्याशी खुश राहू शकत नाही. त्यांचा आवाज किंचित थरथरला. मी माझ्या वडिलांचा आदर करते, पण मनाची शांती तू देऊ शकतोस. तुझ्याकडे पैसा नसावा, पण तुझ्यात प्रेम आहे, जिवंतपणा आहे. त्यांच्या त्या बोलण्याने माझ्यातील सगळे बांध फुटले. मी त्यांना माझ्या हातात घेतलं. त्यांचे गाल कापसासारखे मृदू गुलाबी थंडगार होते. माझ्या उत्तेजनाला पारावार राहिली नाही. मी दोन्ही हातांनी त्यांचा चेहरा आणखीन जवळ घेतला. त्यांचे ओठ जवळ आले, पण ती क्षणात मागे सरकली. हाताने मला हलके ढकललं आणि म्हणाली, विशाल, सोड, कोणीतरी. मी त्यांना सोडून दिलं, पण माझा आवाज विस्कटला होता. अशी स्त्री समोर असताना कंट्रोल कसा राहणार काकू? काकू माझ्याकडे पाहून हसत होत्या. ते हसू नाट्यमय, खेळकर, पण भावनिकदृष्ट्या वजनदार होतं. त्या म्हणाल्या, तू मला खरंच वेळ करून सोडलंस. मी त्यांना भिंतीला टेकवलं. त्यांनी प्रतिकार बंद केला आणि त्याच नजरेने मला पाहू लागल्या. ती नजर आता भीती नव्हती, तर आत्मसमर्पण होतं. मी हळूच त्यांच्या केसांत हात फिरवला. ते काळे, गर्द आणि हलकेच अस्तव्यस्त झालेले. तिच्या केसांचा सुगंध चंदनाचा, पावसाचा, उन्हाचा, सारं काही त्या स्पर्शात मिसळलं होतं. काकू माझ्याकडे प्रेमाच्या आशेने नजरेने बघत होत्या, मानव की त्यांचा स्वप्नाचा राजकुमार होतो. विशाल, तू खूप आवडतोस मला, त्या म्हणाल्या. जेव्हा तू आणि काका मला बघायला आले होते, मला वाटलं तू माझा नवरा आहेस. मी खिडकीतून तुलाच बघत होते, पण नंतर कळालं की तू काका आहेस. मी आतून कोसळले. घरच्यामुळे काहीच बोलू शकले नाही. तुला हे सांगायचं होतं, पण संधी मिळाली नाही. आज संधी मिळाली आहे. मी तुझ्यावर प्रेम करेन, तुझ्या गरजा पूर्ण करेन. फक्त मला कधी फसू नकोस. त्यांचे शब्द ऐकून माझे सारे बांध विसर्जित झाले. मी त्यांना मिठीत घेतलं. ती मिठी ही स्वर्गाचा पहिला स्पर्श होते. काकूंचे हात माझ्या पाठीवरून हळूहळू फिरत होते. त्यांचे अश्रू माझ्या खांद्यावर पडत होते. मी त्यांचा चेहरा वर करून बघितला. तो चेहरा आनंदाने चमकला होता आणि त्याचवेळी लाजेने लाल झाला होता. मी त्यांच्या ओठांवर प्रेमाचा मृदू चुंबनाचा ठसा उमटवला. तो चुंबन वेळेचा बाहेरचा होता. प्रत्येक चुंबनात एक नवा जन्म होत होता. तेव्हा काकू हलक्या आवाजात म्हणाल्या, विशाल, आपल्याकडे फार वेळ नाही. लोक येतील, दुपारचे 12 वाजलेत. पण मी त्यांचे दोन्ही हात माझ्या हातात घेतले. त्यांची बोटं माझ्या बोटांनी गुंफली आणि आणखीन वेगळ्या भावनेने चुंबन घेतलं. त्या चुंबनात आम्ही दोघांचे प्रेम बोलत होते. शब्दांच्या पलीकडे भाषा, फक्त हृदयांना समजणारी. चुंबनानंतर मी काकूंचा चेहरा पाहिला. तो खुल्ला होता, जणू फुललेलं कमळ. मी विचारलं, काकू, कसं वाटतं? त्या अर्धवट डोळ्यांनी मला बघत म्हणाल्या, खूप मस्त वाटतं. मला जणू स्वर्गात रंगल्यासारखं असं वाटतं. डोकं एकदम हलकं झालं, जणू मी उडत आहे. त्यांचा आवाज एक नशा होती, गोडी होती आणि प्रेमाची बेहोशी होती. मला देखील एक अजब शांतता मिळाली. मनावरचा भार हलका झाला, दडपण नाहीसं झालं. त्या जागी एक सुगत समाधान आलं. जसं नदीत उतरल्यावर शरीर हलकं होतं तसंच. काकूंनी माझ्या केसातून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाल्या, विशाल, आज तुम्हाला माझ्या आयुष्यातलं सर्वात अप्रतिम सुख दिलंय. हे सुख मला आजवर कधीच मिळालं नव्हतं.
मी आनंदाने कृतज्ञतेने व्यक्त करत म्हणालो, काकू, तुमच्यासारखी सुंदर स्त्री माझ्यासोबत आहे तर मला आता कशाचीच भीती नाही. तुम्ही माझं भाग्य आहात. खरंच मी खूप भाग्यवान आहे. आम्ही एकमेकांच्या नजरेत प्रेमाचे किरण पाहिले आणि पुन्हा मिठी मारली. त्या मिठीत पूर्ण जग विसरलो. मग आम्ही दोघे एकमेकांच्या अंगावर प्रेमाची उष्णता विस्तारत राहिलो. शरीराच्या त्या कडेचा घाम आणि आनंद यांचं मिश्रण जणू स्वतःला समर्पित करून मुक्त व्हायची कला. त्या प्रेमाच्या अग्नीने आम्ही दोघे शांत झालो. मनातली उकळणी आणि गोंधळ एक सुंदर निवांतपण बदलले. त्या क्षणानंतर काकूंचे वागणं पूर्ण बदललं. त्या फक्त कामानिमित्त काकांशी बोलत. त्या बोलण्यात औपचारिकता होती, थंडावा होता, पण माझ्यासाठी त्या प्रेमाची ज्योत बनल्या. माझा कोचिंग वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 5 असायचा, पण काकूंना माझी ओढ इतकी असायची की मी 1 मिनिटही उशिरा आलो तर लगेच फोन यायचा, विशाल कुठे रेंगाळलास, लवकर ये, वाट पाहते. त्या आवाजात चिंता, प्रेम आणि बेफिकीर लाड सगळं एकत्र होतं. त्यांचा प्रत्येक फोन मला प्रेमाची ऊब देत होता. अशा प्रकारे काकूंच्या लग्नाच्या काही दिवस आधी मी त्यांना शक्य तेवढं प्रेम, समाधान आणि आनंद देत राहिलो. त्यांना जाणवलं की खरं सुख पैशात नाही तर मनाच्या जवळकीक आहे. काही दिवसांनी काकूंचे लग्न झालं आणि त्या आमच्या घरी आल्या. आता एक नवा अध्याय सुरू झाला, जिथे नात्यांची गुंतागुंती आणि प्रेमाची सत्यता याची परीक्षा होणार होती. पण त्या क्षणी मात्र आम्ही दोघे प्रेमाच्या अमृतात बुडालो होतो. वेळ, नाती, समाज सगळं मागे पडलं होतं. फक्त 2 हृदय एकमेकांच्या ठोक्यात विलीन झाले होते. लग्नानंतर अशाच एका दिवशी काकू आणि मी घरी एकटेच होतो. काकू आणि मी प्रेमाची सुरुवात केली, पण अचानक काकांनी ते बघितलं. मित्रांनो, पुढे काय घडलं ते नक्कीच तुम्हाला पुढच्या भागामध्ये सांगणार आहे. मित्रांनो, कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी कमेंटमध्ये भाग 2 असे लिहा. कथा आवडल्यास कथेला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.